ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे आणि म्हणून ट्रम्प हे युद्ध लवकर संपवण्याकरता तयार झालेले आहेत. आपण याचं नेमकं विश्लेषण कसं करतो? अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात खूप निदर्शनं होत आहेत, याविषयी काही शंका नाही आहे. नो किंग्स म्हणून एक आंदोलन तिथे होतं आहे, ज्याच्यामध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये जी मोठी शहरं होती अमेरिकेची, तिथे लाखो नागरिक हे रस्त्यावरती उचलले आणि ते ट्रम्प सरकारचं जे धोरण आहे युद्धाचं, त्याच्याविषयी ते निषेध करत आहे. इराणचं युद्ध आहे त्याच्यावरती ते निषेध करत आहेत. आणि एवढंच नाही, मात्र त्यांचा निषेध अजून इतर गोष्टींवरती सुद्धा आहे. म्हणजे इमिग्रेशनची धोरणं आहेत, याच्याशिवाय लोकशाहीवरती हल्ले आहेत, याच्याशिवाय जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये किमती खूप वाढत आहेत. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत. तर त्याच्यामुळे किमती कमी करू असं म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता मिळवली होती, परंतु त्यांना ते काही त्यांना काही ते जमत नाही आहे. कारण होर्मुझ खाडी बंद झाल्यापासून ज्या जगामध्ये जी किमती वाढत आहेत त्याचा परिणाम अमेरिकेवरती सुद्धा होतो आहे. तर त्याच्यामुळे लोकांना खूपच राग आलेला आहे. पण मुख्य असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची जी पॉलिसी आहे, रोज ते काहीतरी वेगवेगळं बोलत असतात आणि आजचं स्टेटमेंट उद्या तेच असेल की नाही याच्याविषयी नेहमीच शंका राहते. तर असं दिसतं आहे की केवळ एक 25 ते 30-40% लोक हे ट्रम्प यांच्या बाजूने आहे. आता मिड टर्म इलेक्शन्स आहेत नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये, तर त्याकरता ते जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते झालं, जर ते जिंकता आलं नाही तर डेमोक्रॅट्स म्हणजे जे ट्रम्प यांचे जे अपोजिशन पार्टी आहे, ट्रम्प यांच्या विरोधातली जी अपोजिशन पार्टी आहे अमेरिकेची, ती सत्तेमध्ये येऊ शकते. तर म्हणजे ट्रम्प यांची परिस्थिती सध्या अतिशय बिकट झालेली आहे. पण नेमकं काय होईल? तर आपण जर एक निचोड काढला, एक समरी काढली आतापर्यंत त्यांनी दिलेली वेगवेगळी स्टेटमेंट यांचा, तर असं दिसतं की ट्रम्प यांनी सध्या एक 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता, जो 7 तारखेला संपणार आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही होर्मुझची समुद्रधुनी उघडली नाही तर आम्ही तुमच्या ऊर्जा प्रकल्पावरती भयंकर हल्ला करू. एका वेळेला अशा प्रकारचे हल्ले करू, अशा धमक्या ते देत आहेत. आणि दुसरं, ते पण असं पण म्हणत आहेत की आम्ही एक शांतता प्रयत्नाचा एक आराखडा तयार केलेला आहे आणि गरज पडली तर शांतता होऊ शकेल आणि शांतता होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. आणि त्यांनी अनेक वेळा असे पण म्हणजे इंडिकेशन दिलेली आहेत की होऊ शकतं युद्ध हे 2 ते 3 आठवड्यामध्ये संपेल. म्हणजे युद्ध संपेल, 48 तासाची मुदत 2-3 आठवड्यात संपेल. वेगवेगळ्या प्रकारची जे इंडिकेशन्स आहेत ते मीडियाच्या थ्रू, सोशल मीडियाच्या थ्रू जगाला आणि अमेरिकेच्या लोकांना हे देत असतात. तर त्याच्यामुळे नेमकं काय होईल हे आता सांगणं कठीण आहे. परंतु एक असं सुद्धा मानलं जातं की शांतता निर्माण करायच्या आधी डोनाल्ड ट्रम्प हे इराणवरती भयानक हल्ले करतील. त्यांचं जे तेलाचं आणि एनर्जी सेक्टरचं किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान करता येईल ते करतील आणि त्यानंतरच युद्धातून बाहेर पडतील. म्हणजे थोडक्यात ते प्रयत्न करतील की अमेरिकेच्या लष्करी ताकदीचा, खास तर हवाई ताकदीचा वापर करून ते ऑलमोस्ट इराणला स्टोन एज म्हणजे पाषाणयुगाकडे पाठवतील आणि नंतर ते युद्धभूमीपासून बाहेर पडतील. कारण मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका यांचं जमिनी युद्ध करण्याची क्षमता नाही, परंतु त्यांची अर्थातच हवाई ताकद ही अजूनसुद्धा भरपूर मजबूत आहे. तर त्याचा शेवटचा वापर करून ते इराणवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतरच युद्धबंदी किंवा इतर ज्या बाबी आहेत त्याच्यावरती निर्णय हा घेतला जाईल.